Hello friends, our next point is perfectly black body. This is a concept. की परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे नक्की काय? ब्लॅक बॉडी म्हणजे काय? आपण बऱ्याच वेळेला ब्लॅक बॉडी म्हणतो. ब्लॅक पार्टिकल्स असतात किंवा ब्लॅक ऑब्जेक्ट असतात, ते हीट ॲब्सॉर्ब करतात लार्ज अमाऊंटमध्ये, असं आपण जे काय म्हणतो तो कन्सेप्ट काय आहे हे आपण या आर्टिकलमध्ये शिकणार आहोत. सो परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय आपण बघणार आहे. आता बेसिकली अ बॉडी विच ॲब्सॉर्ब्स द एंटायर रॅडियंट एनर्जी इन्सिडंट ऑन इट. म्हणजे कुठल्याही बॉडीवरती किंवा ऑब्जेक्टवरती जेवढे काही इन्सिडंट रेडिएशन्स असतात किंवा इन्सिडंट रेडियंट एनर्जी असते ती सगळीच्या सगळी ॲब्सॉर्ब केली जाते. अँड दॅट बॉडी इज कॉल्ड ॲन आयडियल ऑर परफेक्ट ब्लॅक बॉडी. I will repeat. A body which absorbs entire radiant energy incident on it is called an ideal or perfect black body. Thus, for a perfect black body, coefficient of absorption A is equal to 1. Any surface that absorbs all the energy or all the incident energy on it and does not reflect any energy therefore appears black. म्हणजे ॲब्सॉर्प्शन जास्त आहे, ऑलमोस्ट ऑल ॲब्सॉर्प्शन्स आहेत, त्यामुळं रिफ्लेक्शन काहीच नाही आणि त्यामुळं आपल्याला ती बॉडी कशी दिसणार तर ब्लॅक दिसणार. अनलेस इट्स टेम्परेचर इज व्हेरी हाय टू बी सेल्फ ल्युमिनस. जोपर्यंत त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या बॉडीचं टेम्परेचर एकदम हाय होत नाही. हाय म्हणजे किती सेल्फ ल्युमिनस म्हणजे आपले सन वगैरे जे आहेत ना, सूर्य हा कसा आहे, सेल्फ ल्युमिनस आहे. सूर्याचं सुद्धा तापमान खूप आहे, त्याचं टेम्परेचर व्हेरी हाय टेम्परेचर आहे. असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती ॲब्सॉर्प्शन होते, त्या बॉडीला आपण ब्लॅक बॉडी म्हणू शकतो किंवा त्या सरफेसला आपण ब्लॅक बॉडीचं सरफेस असं म्हणू शकतो. बघा आपण काय पॉईंट बघितला आहे की एनी सरफेस दॅट ॲब्सॉर्ब्स ऑल द एनर्जी इन्सिडंट ऑन इट. असा सरफेस की ज्याच्यावरती जेवढी काही एनर्जी इन्सिडंट होतीये ती सगळीच्या सगळी एनर्जी तो ॲब्सॉर्ब करतोय तो सरफेस. नुसतंच ॲब्सॉर्ब करणार. अँड डज नॉट रिफ्लेक्ट एनी एनर्जी. कुठल्याही प्रकाराने एनर्जीचं रिफ्लेक्शन करणार नाही. त्यामुळं काय होतंय ते आपल्याला इट ॲपियर्स एज अ ब्लॅक. त्यामुळे आपल्याला ते ब्लॅक दिसतं. पण कधीपर्यंत हे असं होतं, अनलेस इट्स टेम्परेचर इज व्हेरी हाय. की टेम्परेचर ज्या वेळेला हाय होतं देन दॅट ऑब्जेक्ट विल बिकम्स अ सेल्फ ल्युमिनस लाईक अ सन ऑर लाईक अ स्टार्स. ठीक आहे. मग आता लॅम्प ब्लॅक अँड प्लॅटिनम ब्लॅक असे हे दोन सबस्टन्सेस आहेत दॅट ॲब्सॉर्ब्स नियरली 97% ऑफ इन्सिडंट रॅडियंट हीट. जेवढी काही इन्सिडंट रॅडियंट हीट आहे त्याच्या 97% काय केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते. अँड रिसेंबल अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. म्हणजे अशाच ऑब्जेक्टला किंवा अशा सबस्टन्सेसला आपण काय म्हणू शकतो तर परफेक्टली ब्लॅक बॉडी. आय विल रिपीट. द लॅम्प ब्लॅक ऑर प्लॅटिनम ब्लॅक आर दॅट ॲब्सॉर्ब नियरली 97% ऑफ इन्सिडंट रॅडियंट हीट रिसेंबल ॲज अ perfect black body. Consider two objects which are opaque to thermal radiations. असे ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करायचे की जे थर्मल रेडिएशनला ओपेक आहेत. हॅव्हिंग द सेम टेम्परेचर अँड द सेम सरफेस एरिया. म्हणजे कसे दोन ऑब्जेक्ट्स आहेत ते काय आहेत तर थर्मल रेडिएशनला ओपेक आहेत. त्यांचा सरफेस एरिया आणि त्यांचं टेम्परेचर कसं आहे तर सेम आहे. द सरफेस ऑफ वन ऑब्जेक्ट इज वेल पॉलिश्ड अँड द सरफेस ऑफ द अदर ऑब्जेक्ट इज पेंटेड ब्लॅक. एका ऑब्जेक्टचा सरफेस काय आहे तर वेल पॉलिश आहे, दुसऱ्याचं काय आहे तर ब्लॅक कलरने आपण पेंट केलेलं आहे. वेल पॉलिश्ड ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ द एनर्जी फॉलिंग ऑन इट अँड ॲब्सॉर्ब्स लिटिल. जो वेल पॉलिश्ड ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती जेवढी काही एनर्जी इन्सिडंट होती आहे तो काय करणार, वेल पॉलिश्ड असल्यामुळे रिफ्लेक्ट करणार. मोस्ट इन्सिडंट रेडिएशन्स काय करणार, रिफ्लेक्ट करणार. त्यामुळे कमी प्रमाणामध्ये ॲब्सॉर्प्शन होणार. सो ॲब्सॉर्ब्स
little. On the other hand, the black painted object absorbs most of the radiation falling on it. पॉलिश्ड जी सरफेस आहे त्याच्या बरोबर उलट्या प्रकाराने इथं जो आपला ब्लॅक पेंटेड सरफेस आहे त्याचं वर्किंग होतं. म्हणजे ब्लॅक पेंटेड सरफेस किंवा ऑब्जेक्ट काय करतोय, त्याच्या तो मॅक्सिमम एनर्जी जी आहे ते ॲब्सॉर्ब करतोय. सो द ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब्स मोस्ट ऑफ द radiation falling on it and reflects very little. पॉलिश्ड ऑब्जेक्टमध्ये काय होतं आहे, रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ द एनर्जी अँड ॲब्सॉर्ब्स लिटिल. आणि ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट काय करतात, ॲब्सॉर्ब्स मोस्ट ऑफ द रेडिएशन अँड रिफ्लेक्ट्स लिटिल. The rate of emission of thermal radiation must be equal to rate of absorption for both objects. Rate of emission of thermal radiation, थर्मल रेडिएशन जे इमिट होत आहे त्याचा जो रेट आहे दॅट मस्ट बी इक्वल टू रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर द बोथ ऑब्जेक्ट्स. दोन्ही ऑब्जेक्टच्यासाठी रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन मस्ट बी इक्वल टू रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन सो दॅट टेम्परेचर इज मेंटेन. कशासाठी असं असायला पाहिजे, तर त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी असं व्हायला पाहिजे. ते असं होतं. ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब्स मोर, हेन्स इट मस्ट रेडिएट मोर. ब्लॅक ऑब्जेक्ट किंवा ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये ॲब्सॉर्प्शन करतात रेडिएंट एनर्जीचं, त्यामुळं त्यांच्याकडून रेडिएशन पण आहे ते जास्त बाहेर पडतं. देअरफॉर गुड ॲब्सॉर्बर्स आर always good emitters and poor absorbers are poor emitters. Since each object must either absorb or reflect the radiation incident on it, a poor absorber should be a good reflector and vice versa. Hence, a good reflector is also a poor emitter. Good reflector is poor emitter. And this is a reason for silvering the walls of the vacuum bottles or thermos flask. Thermos flask किंवा व्हॅक्यूम बॉटलच्या जे सरफेसेस आहेत ते आपण सिल्व्हर कलरचे करतो, म्हणजे पॉलिशिंग करतो. कशासाठी, गुड रिफ्लेक्टर इज पुअर इमिटर म्हणून. ठीक आहे. सो फॉर द स्टडी ऑफ द रेडिएशन अ सिम्पल अरेंजमेंट इलिस्ट्रेटेड इन फिगर 3.4. 3.4 म्हणजे इथेही आपली फेरिस ब्लॅक बॉडी आहे ती आपण बघणारच आहोत. काय याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे, स्टडी ऑफ द रेडिएशन. सो दॅट इज इलिस्ट्रेटेड इन फिगर 3.4 विच वॉज डिझाईन बाय फेरी. फेरी नावाचं सायंटिस्ट आहे, त्यांनी ते डिझायनिंग केलेलं आहे आणि कॅन बी युज्ड ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे नक्की काय, हा कन्सेप्ट लर्न करण्यासाठी फेरी नावाच्या सायंटिस्टनं काही हे डिझाईन केलेलं आहे. तर आपण नेक्स्ट पॉईंट आहे तो आपला तोच आहे की फेरीज ब्लॅक बॉडी. तर व्हॉट इज दॅट फेरीज ब्लॅक बॉडी. बघा, हे डबल वॉल्ड आहे. काय काय सांगितलं आहे बघा. इट कन्सिस्ट ऑफ ए डबल वॉल्ड हॉलो स्पियर हॅव्हिंग टायनी होल ऑर ॲपर्चर. बघा आहे का, असा हा हॉलो स्पियर आहे, डबल वॉल. ही इनर वॉल आहे आणि ही आहे ती ही आउटर वॉल आहे. इनर वॉल जे आहे इट इज सिल्वर पॉलिश्ड सरफेस, हा आउटर आहे. इनर वॉल जी आहे ही इट इज सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. इनर वॉल आहे दॅट इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक आणि हे जे आउटर आहे ते सिल्वर पॉलिश्ड सरफेस आहे. आता हे डबल वॉल आहे, ह्याच्यामध्ये इव्हॅक्युएटेड स्पेस आहे, म्हणजे इथली जी स्पेस आहे ती काय केली आहे, इव्हॅक्युएशन. त्याच्यानंतर इथं ह्या स्पिअरला इथे एक स्मॉल अपर्चर आहे. जेवढे काही रेडिएशन्स इन्सिडेंट होतात दे विल गो इनसाइड आणि एक्झॅक्टली अपोजिट साईडला इथे कोनिकल प्रोजेक्शन आहे. कशासाठी, हे 180 डिग्रीतनं रिफ्लेक्शन व्हायला नको. याच्यावरती जे काही इन्सिडेंट रेडिएशन असतील ते रिफ्लेक्टच होणार इनसाइडमध्ये. मल्टिपल रिफ्लेक्शन्स होऊन कन्फाईन होणार ह्या स्पेसमध्ये आणि आपला जो एकदा
रे आत आला असेल, रेडिएशन्स एकदा आत आले की ते बाहेर जाणारच नाहीत. सगळीचे सगळे इन्सिडेंट रेडिएशन नियर अबाउट 97% मोर दॅन will get absorbed. And this aperture, what is that? Let's see. So again, it consists of a double walled hollow sphere having tiny hole or aperture through which radiant heat can enter. त्या aperture मधनं आपली जी radiant heat आहे ती enter होणार आहे. The space between the walls is evacuated and outer surface of the sphere is silvered. The inner sphere or inner surface of the sphere is coated with lamp black. There is a conical projection on the inner surface of the sphere opposite the aperture. The projection ensures that a ray traveling along the axis of the aperture is not incident. बघा, देअर इज अ कोनिकल प्रोजेक्शन ऑन द इनर सरफेस ऑफ द स्पियर ऑपोजिट टू द ॲपर्चर. इथं मग अशीच मी दाखवलंय. ठीक आहे ना. द प्रोजेक्शन एन्श्युअर्स दॅट रे ट्रॅव्हलिंग along the axis of the aperture is not incident normally on the surface and it is therefore not reflected back along the same path. म्हणजे ह्याच्यावरती हे नॉर्मल पडणार नाहीत, विथ सम अँगलने असणार आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये असं रिफ्लेक्शन होणार, ते रिफ्लेक्टेड बॅक त्यांचं होणार नाही, बॅक डायरेक्शनमध्ये रिफ्लेक्शन होणार नाही. रेडिएशन एंटरिंग थ्रू द स्मॉल होल has negligible chance of escaping back through the small hole. म्हणजे एकदा इन्सिडेंट झालं की त्याच्यातून एस्केप होणार नाहीत. A heat ray entering the sphere through the aperture suffers multiple reflections. बघा, रेनं एंटर केलंय आणि मल्टिपल रिफ्लेक्शन झालेले आहेत. So a heat ray entering the sphere through the aperture suffers multiple reflection and is almost completely absorbed inside. Thus, the aperture behaves like a perfect black body. In a similar construction, when used a cylindrical body with a vertical slit. वेन नावाचा आणखीन एक सायंटिस्ट आहे, त्यांनी सिलेंड्रिकल बॉडी घेतली. म्हणजे ग्लास वगैरे जसं असतो ना, काचेचा ग्लास, उभा ग्लास, तसा उभा सिलेंडर घेतला आणि त्याला एक उभी स्लिट टाकली. आणि स्लिट म्हणजे काय आहे, स्लिट ॲज अ ॲपर्चर अँड धिस गिव्स ग्रेटर इफेक्टिव्ह एरिया ॲज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. आणि त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा ब्लॅक बॉडीचा कन्सेप्ट छान एक्सप्लेन करता आला आहे त्याला आणि त्याच्यासाठी जास्त सरफेस मिळालेला आहे. सिमिलर वर्किंग कॅन बी अचिव्ड युझिंग अ कॅव्हिटी रेडिएटर. आता कॅव्हिटी रेडिएटर म्हणजे काय आहे, दॅट कन्सिस्ट ऑफ ए ब्लॉक ऑफ अ मटेरियल विथ इंटरनल कॅव्हिटी. असा एक ब्लॉक आहे ज्याच्या आतमध्ये इंटरनल कॅव्हिटी आहे, आतल्या बाजूला कॅव्हिटी आहे. द इनर अँड आउटर सरफेसेस आर कनेक्टेड बाय अ स्मॉल होल. इनर आणि आउटर सरफेस आहेत, त्यांना एका स्मॉल होलच्या थ्रू कनेक्शन आहे. द रेडिएशन फॉलिंग ऑन द block that enters through the hole cannot escape back from it. इथं काय होणार आहे की जे रेडिएशन त्या ब्लॉकवरती पडत आहेत आणि एंटर करत आहेत त्या होलमधनं, ते पुन्हा एस्केप होणार नाहीत, त्याच होलमधनं बाहेर पडणार नाहीत. हेन्स द कॅव्हिटी ॲक्ट ॲज ए ब्लॅक बॉडी. म्हणजे काय काय आहे बघा, एक ब्लॉक आहे, त्याला एक इंटरनल कॅव्हिटी आहे, इनर आणि आउटर सरफेसेस त्याला कनेक्ट आहेत एका स्मॉल होलच्या थ्रू. म्हणजे काही रेडिएशन्स त्याच्यामध्ये पडत आहेत त्या ब्लॉकवरती, ते त्या होलच्या थ्रू एंटर करतात आणि एकदा एंट्री केल्यानंतर पुन्हा ते एस्केप होत नाहीत. आणि अशा पद्धतीनं आपली ती कॅव्हिटी आहे, ब्लॅक बॉडी म्हणून तिची ॲक्शन होते. सो व्हेन black body is heated to a high temperature, thermal
radiation is emitted. आता ही कॅव्हिटी जर आपण हाय टेम्परेचरला हीट केली तर त्याच्यातून थर्मल रेडिएशन्स बाहेर पडतात. अँड दिस इज कॉल्ड ॲज ए कॅव्हिटी रेडिएशन अँड रिसेम्बल्स द रेडिएशन इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी. इट्स नेचर डिपेंड्स ओनली ऑन द टेम्परेचर ऑफ द कॅव्हिटी. हे त्या रेडिएशनचं नेचर जे आहे ते कशावर डिपेंडंट आहे? टेम्परेचर ऑफ द कॅव्हिटी वॉल्स अँड नॉट ऑन द शेप अँड साईज ऑफ द कॅव्हिटी or the material of the cavity walls. म्हणजे नेचर कशावरती डिपेंडंट आहे? ऑन द टेम्परेचर ओनली ऑफ द कॅव्हिटी वॉल्स अँड नॉट ऑन द साईज अँड मटेरियल ऑफ द cavity walls. In the kinetic theory of gases, we discussed the theory, properties and various phenomena of ideal gas rather than dealing with real gases. Similarly, it is convenient to work with an आयडियल ब्लॅक बॉडी. त्यामुळे आपण इथं जी बघतोय ती आयडियल ब्लॅक बॉडी आहे.